श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. सध्या देशभरासह राज्यात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले. राज्यात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या नाशिक लोकसभेसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. यावरून माजी महापौर दशरथ पाटील सध्या चर्चेत आहेत. यामागील कारणही तसंच आहे. मागील 10 ते 12 महिन्यांपासून नाशिक लोकसभेसाठी तयारी करत असलेले दशरथ पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण उमेदवारी अर्ज भरणार नसल्याचं सांगितलं. पाहुयात काय म्हणाले दशरथ पाटील. हे बघा, मी काल जे सांगितलं 35 दिवस मी ग्रामीण आणि शहरामध्ये पूर्ण नाशिककरांना निवडणूक लढवावी की काय त्या दरम्यान मी विचारणा करून अभिप्राय घेतला. पण मला 2003-04च्या कुंभमेळ्यात माझी झालेली मैत्री एक धार्मिक याच्याशी, त्यांनी मला परवा रात्री सांगितलं का तुम्ही 48 वेळ तास अर्ज भरायचा असेल तर 24 तास थांबा, म्हणजे आजपर्यंत थांबायला लावलं होतं. मग काल त्यांनी मला सांगितलं लोकसभेच्या जर उमेदवारी तुम्ही मागितल्या होत्या उद्धव गटाकडे बी, पण त्यांनी कर्तबगारीच्या कामाला महत्त्व का दिलं नाही तो विषय आता आपण बोलण्यात काही अर्थ नाही. आणि महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्यामुळे आता पक्षाचा विषय मार्गी लागलेला आहे. त्यामुळे तुम्ही थांबा म्हटले आणि म्हणून मी आज थांबलो. आज मी तुम्हाला सगळ्यांना बसून विकासासाठी मी लढत होतो, लढत राहील. आणि म्हणून मग आता लोकसभेचा अर्ज मी दाखल करणार नाही. तो मी तयार केलेला होता. मी विधानसभा शहरातून 3 मतदारसंघापैकी कुठूनही ती मी तयारी आजच सांगतो. त्यावेळेस प्रेस घेणार नाही, विधानसभा लढणार आहे आजच सांगून टाकलं आहे. तर नाशिकचे लोक म्हणाले नाही लोकसभा तर विधानसभा, विधानसभाची पूर्ण तयारी नाशिककरांनी डोक्यात घेऊन टाकावी. तुम्ही माघार घेतले? माघार नाही, मी भरलाच नव्हता अर्ज. होय, आता तुम्ही कोणत्या पक्षाला मदत करा? मी जर अर्ज भरला असता तर मी माघार ब्रह्मदेव सोडून कोणी आला असता तर घेतली नसती. दशरथ पाटील यांनी नाशिक लोकसभेसाठी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय घेतला असला तरी येणारी विधानसभा निवडणूक ते लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे नाशिक लोकसभेसारखी देखील नाशिक विधानसभेत चुरशीची लढत पाहायला मिळणार की काय हे बघणं महत्त्वाचं ठरणार. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक पुरे.